सध्या वाणवड बंदराचा JNPA कडून आता सर्व्हे सुरू आहे। या सर्वेला सलग दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांकडून विरोध होतोय आणि यामुळेच पोलीस स्थानिकांना आता समुद्र किनारी जाण्यापासून रोखतायत। मात्र पोलिसांच्या विरोधात आता मात्र स्थानिक जुमानत नाहीयेत असं चित्र दिसतंय। स्थानिक समुद्रात जलसमाधी घेत आंदोलन करताना दिसतायत। या सगळ्याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांनी। केंद्र शासनाच्या प्रस्तावित वाढवण बंदराचा संघर्ष हा तीव्र होताना पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर काल JNPA कडनं जी समुद्राची भरती येते या भरतीचं सर्वेक्षण होणार होतं, मात्र हे सर्वेक्षण स्थानिकांकडून रोखण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पालघर जिल्ह्यातील जे वरोर आणि वाढवण समुद्र किनारे आहे या समुद्र किनारी आज पुन्हा सर्वेक्षणाला सुरुवात झालेली आहे। त्याच सर्वेक्षणाला स्थानिकांनी मात्र मोठ्या प्रमाणात विरोध केला। आपण जो बघू शकतात की स्थानिक हे आता समुद्रामध्ये थेट उतरलेले आहेत आणि जलसमाधी आंदोलन करत असल्याचा इशारा स्थानिकांनी दिलेला आहे। स्थानिकांना कुठेही विश्वासात घेतलं नाही आणि त्याचाच परिणाम हा कुठेतरी पाहायला मिळतोय। JNPA चे अधिकारी सांगा किंवा जिल्हा प्रशासन सांगा, या स्थानिकांना कुठल्याही प्रकारची सूचना दिली गेली नाही आणि त्याचाच जो एक भाग आहे म्हणून जे स्थानिक आहेत हे स्थानिक आता समुद्रामध्ये उतरलेले पाहायला मिळतात। दादा, मला सांगा की तुम्ही स्वतः आज जलसमाधीसाठी आलेले आहात, काय म्हणाल? आमचं इथे निसर्गरम्य वातावरण असताना हे आमच्यावर अत्याचार चालू आहे। एकदम हुकुमशाही इंग्रज सरकारवर परवडलं तशा पद्धतीने ड्रोन सर्व थांबवत नाही। आज आमचं म्हणजे पुढचं काय होईल ते होऊन दे, आज आम्ही जलसमाधी घेऊनच राहणार असं आमचा ठाम निर्णय आहे। आता बघा, हे भरतीचं पाणी वाढत आहे आणि थोड्या वेळाने 1-15 मिनिटाने आमच्या सर्वांची समाधी आहे तेवढं त्यांनी ॲम्ब्युलन्स आणून आमच्या प्रेत त्यांच्या ताब्यात द्यावी। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।